नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम याचे 2 मिनिटाचेच अपडेटमध्ये मी उद्या नक्की काय होणार आहे ना ते तुम्हाला सांगणार आहे. आता मानिनी तिच्या सुनांना म्हणत असते की दिवाळीचा फराळ करायचाच आहे, पण तो सुनांच्या दिवाळी हातून जवळ झाला तर आली अजून आहे छान आणि होईल. तुमचाही त्यामुळे हातभार लागू त्यांचं द्या ना या त्यांच्या नवऱ्यावरचं फराळामध्ये. प्रेम सुद्धा कळेल तुमचं आणि तुमच्या नवऱ्यावरचं प्रेम कळालंच पाहिजे. त्यांच्या तेही प्रेमाचा प्रेमाचा फराळामध्ये फराळामध्ये उतरू उतरू द्या. आता हे ऐकताच काव्याला खूपच छान वाटलं आणि त्यानंतर अशी बोलते ती हळूच लाजते गालातल्या गालात आणि मालिनी पाहत असते. आता यानंतर जसा भास्करला त्याचा plan जीवाने पार्टनर केलेला होता, सांगतो तो जसं तसा की plan जीवाने केलेल्या success होताना प्लॅन दिसत वरूनच असतो. ठरलेलं त्याने असतं. गव्हर्नमेंटचा त्याने जो प्लॅन केलेला असतो तो सक्सेस झालेला असतो आणि त्यावरूनच त्याचा तो धडा शिकवायला पार्टनर म्हणतो की आणि उद्या त्याच मी वेळेत आनंद भास्करला निवासची बोली त्याचा लावणार म्हणजे पार्टनर लावणार, म्हणतो त्यावरचा की ताबा आता तो सोडणार मी काही आहे. ऐकणार असं नाही. दिसतं गव्हर्नमेंट आहे. जर तर त्या बघूया आता जागेवर उद्याच्या ताबा भागामध्ये घेते नेमकं तर काय मी होणार आहे. त्या जागेची आपली उद्याच्या उद्याच रम्य बोली काव्याला करणार आहे. शिकवत असते. तरी नुसतं इकडे आपली मंगळसूत्र रम्या गळ्यात काव्याला घातलं, शिकवत असते काळे धागा की फक्त घातला म्हणजे गळ्यामध्ये सगळं काही झालं नाही. मंगळसूत्राचा त्यासाठी धागा बांधून नवऱ्याला काय काहीच उपयोग हवं काय नसतो. नको तेही पाहायला लागतं. आपल्या नवऱ्याला काय हवंय काय नको याची पण काळजी घेतलीच पाहिजे आणि त्यासाठी धाग्याची गरज नाहीये. तर मी पार्थसाठी कॉफी ठेवलेली आहे, कॉफी पिऊन घेईल तो, असं बोलून ती निघतच असते. काव्या म्हणते थांब जरा, ही तुझी कॉफी तू घेऊन जायचं, कळालं. त्यांनी माझ्या गळ्यामध्ये धागा बांधलाय आणि त्याच अधिकाराने मी तुला सांगते की त्यांना हे कॉफी वगैरे घेऊन यायचं नाही. आता बघूया आपली काव्या किती ठसक्याने आणि आपल्या पार्थला मिळवण्यासाठी नेमकं काय काय करते. तर असेच नवीन छान अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं.